हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आमच्या बरोबर आहे यश्री, है ना? तर तिची पण आज खूप इच्छा होती की मी पण तुझ्या बरोबर बसून स्टार्ट करते. तर ती बसली आहे माझ्या बरोबर, है ना नोनू? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी दिवसभरातून काय काय करणार आहे. सो तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी आपण भेटूया थोड्या वेळाने. थोड्या वेळाने. आम्ही भेटतो थोड्या वेळाने तुम्हाला. तर ही मम्मीने मटकीची भाजी बनवली आहे आणि मी आता चाय बनवली आहे. तर मी दाखवते नोनू काय करते. नोनू आमची खेळते मस्त. ही बघा नोनू काय करते. खेळते. तुला फिरायला घेऊन जाते. हा तयार करते आता. नाव काय आहे ग तुझ्या डॉलचं? सिंड्रेला. सिंड्रेला नाव आहे तिचं. वाव. आणि हिने आता मॅगी खाल्ली आणि सगळे केलं का आता हिला फिरायला घेऊन जाते. गार्डन मध्ये. तुमचं घर कोणतं आहे? हा वाव छान आहे तुमचं घर. ते यश्री इथे असं मस्त खेळते आणि आज मी हे घातलंय तिची तयारी करते. मी पण लहान असताना असं मस्त मस्त खेळायची आणि मला घर खेळायला खूप आवडायचं कारण की कोणच नसायचं आणि लहानपणापासून माझे फ्रेंड्सच नसायचे. तर मी घरच खेळत असायची. माझी खूप सारी भांडी वगैरे होती. सो ती खेळत बसायची आणि आता यश्री खेळते. आता मला खरोखरच्या भांडी-कुंडी बरोबर खेळायला लागतं. आता घरी भांडी आहेत. लहानपणी खूप आवडायचं जेवण आणि बनवायला. तर आता मी चपात्या भाजते. मग तुम्हाला मी भेटते. तर मगाशी तुम्ही नानूला बघितलंच असेल खेळताना. तर मी पण लहान असताना अशी खूप खेळायची घर डॉल बरोबर. माझ्या तर खूप सारे डॉल होते. डॉगवाली पण डॉल होती. तर मस्त वाटायचं खेळायला. पण तेव्हाचं घर आणि आताचं घर दोन्ही खूप वेगळं आहे. तेव्हा खोटं पीठ मळायला लागायचं. आता खरं मळायला लागते. तेव्हा खोटं भांडी घासायची, भाजी बनवायची, चपाती बनवायची. मम्मीकडनं पीठ घ्यायची मी चपात्या आणि भाजायला खोट्या. पण आता खरोखर करायला लागते. पण जे आम्ही खेळायचो म्हणजे आपली जनरेशन जे खेळायचे ते आताची पोरं नाही खेळत. त्यांना घर आणि या सगळ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. त्यांना फोन आणि या सगळ्यात खूप इंटरेस्ट आहे. ते आपलीच पिढी होती की ज्यांना घर खेळायला खूप आवडायचं. आणि माझे पहिले पण कोणते फ्रेंड्स वगैरे नव्हते. खूप लेट झाले फ्रेंड्स. पण झाले ते पण व्यवस्थित नव्हते. ते पण नंतर लांबच झाले. पण मी एकटीच खेळत असायची घर. दिवसभर नुसती खेळत राहायची. मला खूप आवडायचं खेळायला घर. आता मी पीठ मळते आणि मम्मी सिरियल बघते. नंतर पीठ मळून झालं ना की मी तुम्हाला भेटते. तर मी आता चपात्या भाजते आणि ते नोनू पण चपात्या लाटते ना नोनू. आणि हा बघा आलाल तो आदी. हा कोण आहे आदी आहे. आमच्या आदी आहे, है ना? हे आदी पकड याला पकड. यश्री आमची बघा चपाती लाटते मस्त. इथे चपात्या भाजते. तर या मी चपात्या भाजते असं मस्त. झाली बघा झाली. छोटीशी चपाती बनवली आहे नोनूने मस्त. आता मी ती भाजतो थांबा.
तर गाईज आताच झाले चपात्या आणि भाजून जस्ट, आणि मी ते चाय पिते. आज ॲक्च्युली लवकर केलं, कारण की काल जे पीठ मी तुम्हाला दाखवलं, तर ते पीठ अर्धा मी ठेवलेला, कारण की काल खूप लेट झालेला करेपर्यंत. तर मम्मी बोलली की बाकीचं पीठ ठेवून दे, सो ते ठेवलेलं. तर आता मी ते सुद्धा मला आता करायचं आहे, म्हणून मग चपात्या आता लवकर भाजल्या, आणि आता त्या पुऱ्या मी करीन. सो करताना तुम्हाला नक्की दाखवीन. बाकी आज मम्मीला काय झालं माहिती नाही, पण सकाळपासून खूपच किरकिर करते, त्यामुळे आजचा दिवस एवढा काय खास गेला नाही. कधी कधी अशीच करते मम्मी, खूप किरकिर करते. आणि जसं की बोलली की घरी राहणं सोपं नसतं. आपण एक दिवस जरी काम नाही केलं किंवा कुठचं काम केलंच नाही किंवा काय केलं तर खूप ऐकवतात. त्यामुळे हेच सांगायचं आहे मला माझ्या व्हिडिओच्या ह्याच्यातून, की घरी राहणं पण सोपं नाही आहे. घरी राहिलं तरी बऱ्याच गोष्टी ऐकून घ्यायला लागतात. सो आजचा दिवस एवढा काय खास गेला नाही माझा. मम्मी सारखी किरकिर करते आणि मला असं सारखं बोलत राहिलेलं आवडत नाही. त्यामुळे आता पटापट कामं आवरते आणि काय काय करणार आहे ते तुम्हालासुद्धा दाखवते. तुम्ही नक्की बघा. आणि आता मी चाय पिते. आता काहीतरी 7:30 झालेत. आज लवकर करून घेतली कामं, कारण अजून बाकीची पण कामं आहेत. सो आता त्या पुऱ्या आणि बनवीन तेव्हा तुम्हाला मी भेटेन. तर गाईस कालच्या सारखं आज पण लावले राईसचं जेल, आणि आता अर्धे सुखायला पण आले. बाकी मम्मी आणि गेले डीमार्टला. मला बोलत होते यायला, पण घरी काम होतं, जसे पीठ ठेवलेलं ते असंच राहील, म्हणून मग ते पण बनवायचं होतं. तर मी बोलली की मी नाही येत. सकाळपासून दिवस केवढा चांगला गेला नाही, तर मला जायची इच्छा पण नव्हती आज. तर आता मी बनवते खिचडी. बघा, चपात्या आणि भाजून झाल्यात. खिचडी ॲक्च्युली वहिनीसाठी बनवते, कारण की ती जास्त चपाती खात नाही. आणि आज मम्मी मला बोलली ती भाजी नाही, तर मोड आलेल्या ह्याची भाजी आहे. काय बोलतात त्याला, त्याचं नाव नाही येत. मेथी मोड आलेल्या मेथीची भाजी आहे. मम्मी मला मगाशी वेगळं बोललेली, कारण की मी खाणार नाही म्हणून, पण चांगली झाली भाजी. सो थोडीशी अशी कडवट पण आहे ती, तर ती खाणार नाही, त्यामुळे मग आता खिचडी बनवते. तर खिचडी बनवून झाली की मी तुम्हाला दाखवते. हे आहे तूप. अशी मस्त तुपाची फोडणी देणार आता या खिचडीला. बाकी वहिनी पण आली आता घरी. आता मी पटकन बनवते आणि मग बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे आहे ते पीठ, जे की मी आता बनवणारे पुऱ्या. तेल ठेवले तापत, आणि खिचडी झाली आहे. मस्त तुपाचा तडका दिला त्याला. आता मी या पुऱ्या बनवते. तर हे असं मस्त कापून घ्यायचं, हे पीठ आहे, आणि मग हे असं तेलात सोडायचं की मग ते छोटेसे असे पुरी तयार होते, कडक कडक मस्त क्रिस्पी. तर हे पटापट बनवते, मग अर्धे झाले की तुम्हाला दाखवते. हो गाईज, हे झालेत पापड बनवून, आणि तिथली कामं सुद्धा झाली आहेत सगळी करून. तर आता आम्ही झोपायला जातोय. मला 5 मिनिटाने मी भेटते. तर मम्मी आणि दीदी हे सगळं सामान घेऊन आले डीमार्टवरून आत्ताच. हे दीदीचं सगळं सामान आहे. दीदी आहे, मम्मी आहे,
बाकी हे सगळं आमचं सामान आहे. तर जाऊन आले ती लोक. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. सो गाईज आज सगळं झालं आहे करून. आणि आज मी दाखवलं तुम्हाला की ते पुरी ती पापडी बनवली. तर ती पण आज छान झाली आहे. बाकी आज मी काय काय केलं ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा दिवस ओके ओके गेला, केवढा काय खास नाही गेला, पण ठीक आहे, कधी कधी असा दिवस जातो. सो आजसुद्धा गेला. तर उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट. आजच्यासाठी बाय.